आज या ठिकाणी जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब माळी, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष राहुलजी रणदिवे, श्रीनिवासांच्या घाडगे, आता संतोष पाटील, बाबासाहेब कराटे यांनी सर्वांचा नामनिर्देश केलेला आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या तालुक्याचे नेते लोकप्रिय आमदार आदरणीय माऊली आबा खटके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हा पूरग्रस्तांना मदत ग्रामस्थांच्या वतीनं आणि दीपक पाटलांच्या माध्यमातून सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी 11 लाख रुपये किमतीचं कापड मटेरियल, ड्रेस मटेरियल आपण त्या ठिकाणी पोस्ट करायचे. आम्हाला काल फोन झाला, कारण आम्हाला वाढदिवसा दिवशी सांगितलं किंवा तुम्ही स्वतः आले तर अजून बरं होईल, परंतु त्यांची तब्येत थोडीशी एवढ्या मोठ्या प्रवासाची म्हणजे तुम्ही जाऊन या. म्हणलं कोणाला द्यायचं काय द्यायचं, तर त्यांनी जी नावं सांगितली त्याच्याप्रमाणे आपण तो प्रोग्राम केलाय. त्यांना वेळ मिळत नाही, कारण त्यांचा आज बी नगरपालिकेला शिरूरला मोठा कार्यक्रम आहे. जवळजवळ 20-19 कोटी रुपयाची उद्घाटन आज आपल्या तालुक्याचे आमदार आणि रसिक आपला प्रकाश शेठ झाडीवाल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू होणार आहे. अध्यक्षांनाही त्याच कार्यक्रमाला जायचंय. मग त्यांनी आम्हाला सांगितलं बघ तुम्ही आजच्या आजच जा, कारण पूर वसरून गेलेला आहे आणि नंतर आपली मदत जाणं काय बरोबर वाटणार नाही. नंतर आपण परत त्या लोकांची गाडी घ्यायला जावं असं आमदारांनी सांगितल्यामुळं आज आपण सगळेजण तुम्ही वाट लावायला आला ते एकदम चांगलं झालं. म्हणून काल ठरलं की बा बैठक तर आहे आणि मग काय करायचं तर म्हणलं बा अण्णासाहेब येऊ द्या, ते आपल्याला मार्गस्थ करतील, नंतर काहीतरी भाऊ द्या बाकीच्या सगळ्यांचं चहा पाणी वगैरे करू. कारण संघटनात्मक ह्याच्यामध्ये काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायचंय. म्हणून या प्रसंगामध्ये आपल्या देशाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब आज अहोरात्रपणे 5 वाजल्यापासून त्या लोकांना मदत करण्यासाठी धावून जात आहेत. शासनाची पडेल ती किंमत मोजण्याची हिंमत दादा आपल्याला ठेवतात. असा पूर्ण वेळ देणारा, अखंड लोकांचं काम करणारा, लोकांचे डोळ्यातले अश्रू पुसणारा आणि सर्वसामान्य माणसाला आधार वाटावा अशा प्रकारचा नेता आपल्याला लाभलेला आहे. त्या नेत्याच्या माध्यमातून तो नेता अहोरात्रपणे त्याच्यासाठी काम करतोय, पूरग्रस्तांना मदत करतोय, शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करतोय. म्हणून गावच्या वतीने एक छोटासा आधार म्हणूनच आपण काय फार लय काम करतोय असं नाही. प्रत्येक गावांनी प्रत्येक तालुक्यातल्या लोकांनी मदत केली, पण गावामध्ये सुद्धा आपण गावची काहीतरी मदत जावा या उद्देशाने परवा दिवशी आपला 1-2 टेम्पो जाऊन आल्यात. आता हा आपण टेम्पो सगळ्यांच्या माध्यमातून दीपक पाटील आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मी या टेम्पोचं नियोजन केलंय. 11 लाख रुपये किमतीचं. आता ही कपडे आहेत, साईज वेगवेगळे आहेत, बदलून आहे, कोणत्या गावाला द्यायची, कारण वेळ सुद्धा जास्त जाणार आहे. त्याच्यासाठी आता हा मार्गस्थ करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपली थोडीसा आधार वाटावा अशा प्रकारचा छोटासा प्रयत्न अजितदादांच्या आणि माऊली आबा खटके यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या ग्रामस्थांचे, कारण तिथं जाऊन सगळे खासदार सुद्धा दुसऱ्या पक्षाचे आहेत, म्हणजे असं काही समजायचं कारण नाही. आमदार शिवसेनेचे आहेत, खासदार उबाटाचे, अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, बाकीचे पक्ष म्हणून ही सेवा नाही किंवा पक्ष म्हणून ही मदत नाही. त्या लोकांना त्रास झाला, त्या लोकांवर संकट आलेलं आहे, म्हणून ही खऱ्या अर्थानाची मदत आहे. फक्त कुणी मदत दिली त्याचा एक पुरावा त्या लोकांना राहावा. म्हणून आदरणीय अजितदादा आणि माऊली आबा खटके यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. तुमचं आमचं काही नातं नाही, तुमचं आमचं काही नाही असं समजून आपल्याला ती मदत फक्त तिथपर्यंत पोहोच करायची. म्हणून आपण सगळेजण आलाच या छोटे खाणे कार्यक्रमात उपस्थित राहिला. मार्गदर्शन करताना लोकनेते दादा साहेबांनी माऊली आबा खटकेंना आमदार करण्याच्या पाठीमागची जी भूमिका बजावली ती अत्यंत लाख मोलाची आहे. कार्यकर्त्यांनी नेता कसा जपावा ही शिकण्यासारखं अण्णासाहेबांच्याकडून खऱ्या अर्थानं शिकण्यासारखं आहे. ज्या माणसानं हवेली तालुक्यामध्ये अत्यंत चांगलं संघटन केलं, जिल्ह्यामध्ये एक युवकांचं संघटन केलं, दादांचा विश्वास संपादन केला आणि त्या विश्वासाच्या बळावर संपूर्ण संघटन जिल्ह्यामध्ये ज्या माणसानं उभं केलं, तळमळीनं कार्यकर्त्याला काहीतरी मिळालं पाहिजे, माझा युवकाच्या मित्राला काहीतरी मिळालं पाहिजे अशी भूमिका समजून अहोरात्रपणे काम करणारा, माऊलीला एक आधार वाटावा आणि माऊली त्यांचा आधार बनावा अशा प्रकारचं काम असंख्य युवकांच्या माध्यमातून ते करतात. त्यांच्याही कार्यालयानिमित्तानं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. तुमच्या या संघटनेच्या जोरावर राज्याच्या कमिटीत एखादी तुम्हाला संधी मिळावा अशी मी या निमित्तानं आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.